सातारा जिल्ह्यामध्ये खासदार आणि आमदारांची संख्या वाढल्यानं भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास हा वाढला असून जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपने बाजी मारली। मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांच्या पुढाकारानं साताऱ्यामध्ये संख्याबळ नसतानाही भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपद ताब्यामध्ये घेतलंय। मात्र या निवडणुकांवेळी झालेल्या राड्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले। साताऱ्यातील या निवडीचा वाद आज अधिवेशन काळामध्ये सभागृहात दिसून आला। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कारण भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय। सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदावर ज्या व्यक्ती बसल्या आहेत त्या खुल्या प्रवर्गामधून निवडून आल्यात, मात्र त्या ओबीसी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदावरती बसल्या आहेत। ज्या दिवशी अध्यक्षपदाची निवड होती त्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं। याचाच अर्थ खोट्या दाखलांचा वापर करून त्यांनी अध्यक्षपदावरती निवड त्यांची करण्यात आली आहे। त्यामुळे याची तात्काळ चौकशी कराव्याची मागणी शशिकांत सभागृहामध्ये केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने सोबळाचा नारा देत मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या नेत्यांना टार्गेट केले। त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीशी तडजोड करून निवडणुकीमध्ये 65 पैकी सत्तेसाठी बहुमतासाठी आवश्यक 35 जागा मिळवल्यात। परंतु भाजप विरोधी सर्व असं चित्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निर्माण झाल्यानं भाजपला केवळ 27 जागांवरती समाधान मानावं लागले। तरीही भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करत विरोधकांचे 5 सदस्य फोडून 30 विरुद्ध 33 मतांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली। त्यावरून आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलाच दुरावा हा निर्माण झालाय। तर राष्ट्रवादीनेही साताऱ्यामधील घटनेवर भाजप विरुद्ध चांगलीच नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे।